आणखीन एक महत्त्वाची बातमी, ठाण्याच्या वर्तकनगर भागामध्ये प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आलेला आहे। तर आज रात्री नाताळ सण या ठिकाणी उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि यासाठी मोठ्या संख्येने दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिस्ती बांधव या चर्चला भेट देणार आहेत। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ हा मोठा सण आहे आणि 25 डिसेंबर रोजी प्रभू येशू यांचा जन्म झाला होता आणि याच निमित्ताने आज ठाण्यामध्ये वर्तक या ठिकाणी मोठी सजावट करण्यात आली आहे। क्रिप्ट असं याला म्हणतात। पाहू शकतो प्रभू येशू यांचा जन्म कशा प्रकारे झाला त्याची सर्व ऐतिहासिक माहिती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच मोठा आनंदाचा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतंय। वर्तकनगर या ठिकाणी आहोत आपण, फादर यांच्याशी चर्चा करणार आहोत। फादर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासूनची प्रथा आहे, कशा प्रकारचं हे सजावट तुम्ही करण्यात आलेली आहे? प्रभू येशूचा जन्म आज 25 डिसेंबर रोजी होणार आहे, कसं आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतं? हो, अविशेष दिवस आहे आमच्या ख्रिस्ती धर्मात, जिथे आम्ही मानतो की प्रभू येशूचा जन्म झालेला आहे आणि प्रभू येशू या धर्तीवर, या पृथ्वीवर आलेला आणि आम्हाला एक संदेश देतो की जसं प्रभूचा जन्म या पृथ्वीवर झाला होता, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात सुद्धा जन्म घेत आहे आणि जेव्हा त्यांच्या विचाराप्रमाणे जे आपण वागतो, एकमेकांना सुद्धा परमेश्वराची भेट आपण देऊ शकतो, याचा मुख्य संदेश आहे। कॅमेरा शुभम सह गणेश तुरा, टीव्ही मराठी, ठाणे।